धारावीचा घास कोणत्याही एका उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही असा एल्गार करत ठाकरे गटानं विराट मोर्चा काढला। धारावीतील टी जंक्शन पासून निघालेल्या या मोर्चात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह धारावीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले। धारावीचा पुनर्विकास सरकारनंच करावा अशी मागणी घेऊन ठाकरे गटानं आंदोलनाची मशाल पेटवली। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाने एल्गार पुकारलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्प कोणा एका उद्योग समूहानं नव्हे तर सरकारनं राबवावा या मागणीसाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरला। धारावीच्या टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात झाली। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। आदित्य ठाकरे, संजय राऊतांसह ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासोबत धारावीतील अनेक समाजसेवी संघटना, त्यासोबत धारावीतील रहिवाशांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला। धारावीतील टी जंक्शन पासून सुरू झालेला मोर्चा अदानींच्या कार्यालयावर जाऊन धडकला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे। धारावीकरांसाठी ठाकरे मैदानात उतरले। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले। ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी ते बिकसितला अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर ठाकरेंनी धारावीकर आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। मी अदानीचे जे बूट चटताय ते कशासाठी चटताय? ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिलंय। 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो। त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रच आहे, आमचं नाहीये। हा प्रकल्प म्हणजे जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याची टीका ठाकरेंनी केली। हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे। तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटले ना पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या। आमचं सरकार का पडलं हे जनतेला कळलं असेल असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। ठोकी कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। मुंबई एका उद्योजकाच्या घशात घालू देणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय। की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही हो देणार की समजने वालों को इशारा काफी है। धारावीकरांना जिथल्या तिथं घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतल्या कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा ठाकरेंनी दिलाय। धारावीसाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसून आलं। विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या या मोर्चात काँग्रेससह विविध पक्ष सहभागी झाले होते। त्यासोबत धारावीतील अनेक सामाजिक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाच्या मोर्चात ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। हा मोर्चा ठाकरे गटाचा असला तरी या मोर्चात काँग्रेस, आप, कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। या मोर्चात शिवसेनेच्या झेंड्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे दिसून आले। राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव या मोर्चात सहभागी झाले असल्या तरी राष्ट्रवादीचे मोठे नेते मोर्चात दिसून आले नाहीत। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या मोर्चात सहभागी झाल्या। पहिलं तर हे एक्सटेन्शन ऑफ बीकेसी नाही, तुम्ही आमच्या लोकांना 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर काढायला निघाला। धारावीचा विकास कोणासाठी? धारावी कोणी बनवली? धारावीतल्या जनतेने बनवली। धारावी फक्त वाचवायची नाही, मुंबई वाचवायची। मुंबईचा घास गिळण्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली आणि गुजरात एकत्र आलंय। धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं काढलेल्या या मोर्चात इतर पक्षांचीही साथ लाभली। एक प्रकारे इंडिया आघाडी एकजूट असल्याचं या मोर्चातून दिसून आलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। मुंबई कोणाला आंदण घेऊ देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटानं दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विकास योजनांना विरोध करण्याची सवय उद्धव ठाकरेंना लागल्याचा जोरदार टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। आपली निष्क्रियता झाकण्यासाठी मोर्चे काढले जात असून ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली। विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय। धारावीचे कमी माणसं आहेत, सगळी माणसं बाहेरून मागवलेली। विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते। जेव्हा या महाराष्ट्राची जनता तुमच्यापासून दूर गेली, त्यामुळे आता मोर्चे काढून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातून करतायत। उबाटा गटाचं मुंबईवरचं प्रेम हे पुतणा मावशीचं आहे। मातोश्री 1 to मातोश्री 2 याचा खर्चा पाणी काढण्याचं प्रेम हे उबाटा गटाचं आहे। धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता राजकीय झालाय। यावरून आता ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। या धारावीकर भरडला जाऊ नये एवढीच अपेक्षा। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे। त्याआधी सरकारनं
केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा अशी मागणी त्यांनी केली। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांची भेट घेतली। राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे होते। त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी रुग्णालयात भेट घेऊन चर्चा केली। मराठा आरक्षणाच्या विषयावर ही सविस्तर चर्चा झाली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना दिली। याबद्दल महाजनांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला। थोडं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे। मी समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती, मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती। जरांगेंसोबत भुजबळांना शांतता राखण्याचं आवाहन महाजनांनी केलं। भुजबळ साहेबांना माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांना मी सांगतो की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये। आम्ही वाटा जाणार नाही कोणाच्या, आमच्या वाटा गेले विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय भाऊ, त्याच्यात तेढ निर्माण होतोय, काय गरज आहे? सरकारच्या आव्हानानंतर आता जरांगे सरकारला वेळ वाढवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार आणि विरोधकांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, मात्र त्यांना कधी आरक्षण द्यायचं नव्हतं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। नागपुरात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते। मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलाय। शरद पवारांमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। इतिहास बघा, त्यांना समाजात फक्त झुंजवत ठेवायचं होतं, लोक झुंजत राहिले तर आपलं नेतेपद कायम राहील अशी त्यांची मानसिकता आहे असा आरोप फडणवीसांनी केला। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। आगामी काळात मराठा आरक्षणाभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे। फडणवीसांच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असं चित्र निर्माण झालं। मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना आव्हान दिल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। 90च्या दशकात मंडल आयोगावरून देशात प्रचंड गदारोळ झाला। तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। त्यावेळी शिवसेनेने सुद्धा मंडल आयोगाविरोधात भूमिका घेतल्याचा दावा फडणवीसांनी केला। मंडलच्या मुद्द्यावरून शिवसेना प्रमुखांशी मतभेद झाल्यामुळे छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि तोच संदर्भ देत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। पण उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीसांनी शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला। मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते, ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले? आज मराठा समाजाचे, धनगर समाजाचे मारेकरी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात आहे। 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं। शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी उठाव केल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय। मात्र मंडलविषयी फडणवीसांच्या टीकेनं महायुतीत वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली। जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली। जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आली। ठरल्याप्रमाणे आता केवळ आठवडाभराचा कालावधी सरकारजवळ शिल्लक आहे। सरकारनं जरांगे यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि शिंदे समितीचा अहवाल सादर करावा अशी मागणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी केली आहे। 24 डिसेंबरपर्यंतची वेळ जरांगे यांनी सरकारला दिली। या मुदतीत सरकारला मराठा आरक्षण द्यायचं आहे। अशात जरांगे यांनी 3ऱ्या टप्प्यातले आंदोलन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा कडूंनी दिलाय। वास्तविकता सरकारनं काम चांगलं केलं असलं तरी त्याची वास्तविकता आणि त्याचा लेखी स्वरूपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष आम्ही पाहतोय मराठा समाज बांधवांचा आहे। तसा सरकारनं शब्द पाळला नाही तर जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कडूंनी म्हटलंय। त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे। ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं जरांगेंना शब्द दिलाय अशी आठवणही बच्चू कडूंनी करून देत सरकारला घेरलंय। शनिवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा महाविजय 2024 मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं।
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। 3 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंद आहेच, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीचं आव्हान आपल्यासमोर असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे। विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा। मग का घाबरतात देशाचे पंतप्रधान राहुल गांधींना? राहुलजींनी जर प्रश्न विचारला ना 20,000 करोड अडाणींच्या अकाउंटमध्ये कुठले आले ते आमच्या धारावीत वापरले जाणार आहेत का? यावेळी फडणवीस यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली आहे। आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत। एकंदरीतच लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे, त्यामुळे आता दिल्ली ते गल्ली भाजपने राहुल गांधींना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपच्या रणनीतीला आगामी निवडणुकीत काँग्रेस काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या मनात आहेत तेवढ्या जागा भाजपला मिळणार। खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपावर भाष्य केलं। परिणामी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला किती जागा मिळणार हा प्रश्न दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात आला। भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चांगलाच उत्साह दिसून आला। 3 राज्यात भाजपनं दणदणीत विजय मिळवलेला असल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। मात्र महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांचा गट असे एकूण 3 पक्ष आहेत, त्यामुळे जागा वाटपात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला। त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं। आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका। एक तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाही। मनातल्या जागा म्हणजे किती जागा याचा आकडा काही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला नाही। परिणामी महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे स्पष्ट होऊ शकलं नाही। कार्यकर्त्यांच्या मनातल्या जागा भाजपला मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मनात किती जागा आहेत यावर जागा वाटप ठरणार आहे। आता जागा वाटपात कोण मन मोठं करणार हे लवकरच स्पष्ट होईल। ललित पाटील ड्रग्ज प्रकरण ताजं असताना आता भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांचे दाऊदच्या हस्तकासोबतचे संबंध उघडकीस आणले। त्यानंतर सरकारनं या प्रकरणाच्या SIT चौकशीची घोषणा केली, त्यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात। ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी करत असल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला। या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनीही SIT चौकशी लावली, पण आता याच प्रकरणावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। केवळ ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण उकरून काढल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तर शनिवारच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतही फडणवीसांनी या मुद्द्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला। SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। कुत्त्याकरता पार्टी ठेवतो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा। एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे, अरे शरम वाटली पाहिजे। ललित पाटील या प्रकरणात ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या 2 मंत्र्यांची नावं सातत्याने येत आहेत त्यांच्यापर्यंत ती SIT पोहोचली आहे का? एकंदरीत मवियाकडून ललित पाटील प्रकरण, इक्बाल मिर्ची प्रकरणावरून भाजपला लक्ष केलं जात होतं। या टीकेची आता भाजपनं बडगुजर प्रकरणावरून प्रत्युत्तर देण्याची खेळी खेळली आहे। डिसेंबरला संसदेत घुसखोरीची घटना घडली। या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। दर दिवशी नवनवे खुलासे त्यातून समोर येत आहेत। आता नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे राजकारण तापण्याची चिन्ह आहे। सागर शर्मा आणि मनोरंजन या 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेतल्या खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या। त्यावेळी संसदेतील खासदारांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही खासदारांनी या तरुणांना पकडलं। ही घटना घडली त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सुद्धा सभागृहात उपस्थित होते। या घटनेच्या नंतर सभागृहात उपस्थित असणाऱ्या बहुतांश नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली, मात्र राहुल गांधींनी यावर भाष्य केलं नव्हतं। अखेर शनिवारी याबाबत राहुल गांधींनी भाष्य करत केंद्र सरकारला लक्ष्य केलंय। मोदी जी की पॉलिसीज के कारण हिंदुस्तान के युवाओं को रोजगार नहीं मिला, तो ब्रीच जरूर हुई है, बट इसके पीछे कारण बेरोजगारी है और महंगाई है। मतलब आप 3 चुनाव क्या हारे, आप इस प्रकार के तर्क और कुतर्क देंगे? राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय उत्तर देणार हे पाहावं लागेल। यंदा ऊसाचं कमी झालेलं उत्पादन आणि त्यामुळे साखर उत्पादनात घट होण्याचा जो अंदाज आहे, या पार्श्वभूमीवरती साखरेच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऊसापासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली। या बंदीचे पडसाद राज्यभर उमटले। या प्रश्नी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट सुद्धा घेणार होते।
केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी अखेर मागे घेतली आहे। 7 डिसेंबरला परिपत्रक काढून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती। केंद्राच्या या निर्णयाबद्दल साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते। मात्र 10 दिवसात केंद्रानं हा निर्णय मागे घेतलाय। त्यात केंद्राकडून काही नियम आणि अटी लावण्यात आल्यात। यासाठी साखरेची मर्यादा 17 लाख टन निश्चित करण्यात आली आहे। पण त्यात काही अल्टरनेटिव्ह देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतलाय। महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल। खरं तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता, पण उशिरा काय होणार, परंतु सरकारनं ती चूक दुरुस्ती केली। केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अभिनेता संजय दत्तच्या मुन्नाभाई MBBS चित्रपटात कॉपी करून MBBS झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। मात्र या सिनेमातील मुन्नाभाईला परीक्षेला डमी विद्यार्थी बसवतो, पास होतो। मात्र बीडच्या एका परीक्षेत एक नाही, सगळा वर्गच्या वर्ग कॉपी करताना पाहायला मिळाला। कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातली शूटिंग वाटावी अशा पद्धतीनं सुरू आहे। कॉपी करणारे विद्यार्थी भावी इंजिनियर आहेत। मराठवाड्यातल्या परळीच्या नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आलाय। वर्गातील अनेक परीक्षार्थी कॉपी करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले। विशेष म्हणजे विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडिओसह चित्रीकरण करत परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करणाऱ्या सहकेंद्र प्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील या सामूहिक कॉपीच्या प्रकारानं शिक्षण क्षेत्र हादरून गेलंय। सामूहिक कॉपीचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणताच अभियांत्रिकीचा पेपर रद्द करण्यात आला। तसंच नागनाथप्पा हलगे महाविद्यालय या सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉक्टर भारती गवळी यांनी ही कारवाई केली आहे। नाही घडविला नाही बैसविला अशा शब्दात संतांनी सावळ्या विठुरायाचं वर्णन केलंय। आता त्याच विठुरायाच्या राऊळीचं 700 वर्षांपूर्वीचं रूप देण्याच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता ज्ञानबा तुकारामांच्या काळातील राऊळी वारकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी मंदिर विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यात बाजीराव पडसाळी इथल्या मंदिराचं रूप पालटलं जाणार आहे। मंदिरात पुरातन शैलीनुसार रूप असावं यासाठी विकास आराखड्यातून काम होणार आहे। यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज अवसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समिती सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामाला सुरुवात झाली। असा आमचा प्रयत्न राहील की हे काम माघ वारीच्या आत बाजीराव पडसळीचं परिपूर्ण व्हायला पाहिजे। तर याच्यामध्ये जुन्या पद्धतीनं जसं दगडाचं काम केलं जातं किंवा ते बांधण्यासाठी तुमचा चुना असेल, गूळ असेल, तर याचं मिश्रण असेल, तर ते अगदी तशा पद्धतीनंच ते काम केलं जातं। पुढील 4 महिन्याच्या काळात बाजीराव पडसाळीचं काम पूर्ण होणार आहे। यावेळी मंदिराचं छत, मंदिरातील अंतर्गत फरशा काढून पुरातन पद्धतीच्या फरशी बसवली जाणार आहे। अनावश्यक बांधकाम काढून पुरातन रूप देणं अशा कामांना प्राधान्य देण्यात आलंय। त्यामुळे 700 वर्षापूर्वीचं मंदिराचं रूप भाविकांना पाहता येणार आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।